मित्रांनो फायनली आपण निघालोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी भाई पटेल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, आज चाललोय आपण काहीतरी नवीन स्पेशल आणि काहीतरी इंटरेस्टिंग आणण्यासाठी. तर काय असणार आहे तर व्हिडिओच्या थंबनेलला तुम्ही बघितलं असाल. तर आज आपल्या लतेश दाची नवीन एक बोट येते आहे, तर स्पीड बोट येते आहे. तर त्याची काही डिटेल्स असतील ते तुम्हाला सांगेन. आत्ता माझ्या पाठीमागे बघू शकता आपण आहोत गेटवेला आणि आत्ता चाललो आहे अलिबाग म्हणजे मांडव्याला चाललो आहे. मांडव्यालाच आपली बोट असणार आहे, तर ती घेऊन आपण इकडे येणार आहोत आणि त्याची काही डिटेल्स असतील, त्याची राईड कशी असणार आहे ते सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. तर चला जाऊया आपण आणि फेरीचा प्रवास करूया. चला, ही बघा आपली फेरी लागली आहे आणि फेरी असणार आहे सकाळची 6:15ची. पहिली फेरी असते ही गेटवेवरून मांडव्याला म्हणजे गेटवेवरून अलिबागला जाण्यासाठी ही पहिली फेरी आहे 6:15ची. तर चला जाऊया. नाव काय तुझं? नाव काय? नाव नरेंद्र. तर हे बघा आपल्या नरेंद्र दादा भेटलेत, नरेंद्र मोदी. तर हे बघा आपल्याला नरेंद्र दादा भेटलेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे आम्ही आता डेकवरती आहोत, अप्पर डेकवरती पूर्ण प्रवास करणार आहोत. तर थँक्यू. तर चला मित्रांनो, फायनली आपली बोट सुटली आहे, बघू शकता. बघा आपण निघालो आहे जेट्टीवरून आणि मित्रांनो आत्ता वाजले 6:15 ऑन टाईम आपली बोट निघाली आहे आणि अंधार आहे, बघू शकता. 6:15 वाजले तरी पण अंधार आहे आणि आता फ्लॅश लाईट नाही, त्याच्यामुळे आपला पण चेहरा एवढा क्लिअर दिसणार नाही. तर चला आता जाऊया, डायरेक्ट सनराईज होईल तेव्हा भेटू. बहुतेक सनराईज आपल्याला डायरेक्ट मांडव्यालाच बघायला भेटेल. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांडव्यामधून. आणि मित्रांनो माझ्या पाठीमागे बघितला खूप सुंदर असा सनराईज होतो आहे आणि आम्ही पोचलो आहे मांडव्याला. बरोबर फेरीने आम्हाला लागला आहे 1 तास 5 मिनटं, 1 तास 5 ते 10 मिनटं लागलेत आहेत आणि आता आम्ही पोचलो आहे मांडव्याला. आता जातो आहे आपला नवनाथासुद्धा आहे. तर नवनाथ आज आपल्याला जायला किती टाईम लागणार आहे? 15 मिनटात आपण पोचणार आहोत जिथे आपली बोट आहे. तर चला आता तिकडे जाऊया, तिकडे भेटतो तुम्हाला. मित्रांनो 5 मिनिटांनी आम्हाला बसने सोडलं आहे अर्ध्या रस्त्यामध्ये. अर्धा रस्ता आम्हाला चालतच क्रॉस करायचा आहे म्हणजे पार करायचा आहे. तर चला, हे बघा आमचा रस्ता काय असा आहे, पूर्ण जंगलांच्या मधून आपली बैल हाय बघा भारी. हे बघा मित्रांनो खूप सुंदर असे व्हाईट आपल्याला इथे बैल बघायला भेटतात. रेसिंगचे आहेत, छगड्याचे आहेत, छगडे ना. हे बघा मित्रांनो, हे बघा खतरनाक रेसिंगचे बैल आपल्याला इथे एकदम असे उंच आणि हे बैल आपल्याला छगड्यासाठी वापरतात. छगडा, ज्याला छगडा माहीत नसेल, हे बघा मित्रांनो, छगडा म्हणजे हे बघा ही जी छोटीशी बैलगाडी असते त्याला 2 बैल बांधतात आणि त्याची रेसिंग होते. हे बघा, आणि बैलगाड्यासुद्धा खूप छान असे रंगवलेले आहेत. तर चला मित्रांनो आता आम्ही चालत चाललो आहे. 5 ते 10 मिनटात पोचतो आता. हे बघा इथे दोघंजण लतेश दा नवनाथ दा. चला, दोन्ही ओनर आणि एक ओनर आला आहे त्यांचा. आता मीच ओनर आहे तिसरा. चलो मित्रांनो फायनली आपण पोचलो आता आपल्या बोटजवळ. ही बघा आपली बोट. तर त्याच्यावरचं थोडं काम आहे, तर काम करायचं आहे. तर नवनाथ दा कुठे गेलो? हे बघा नवनाथ बघा काय शोधतो. इथे आंबेत आहे बघा, मस्तपैकी आंबेत. हा जामांचं झाड आहे. हे बघा आतमध्ये आंबे शोधतोय. काय काम बाकी आपला? इंजिनचं, बॅटरी, नेव्हिगेशन, विलेजेस पंप सर्व बाकी आहे. सर्वच बाकी आहे. तर आपल्या बोटीची थोडी कामं आहेत, तर कामं झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवेन आणि आपली बोट कशी असणार आहे, किती सीटर असणार ते सुद्धा सांगेन. हे बघा अजून काही कामं बाकीत आहेत. अजून ही ताडपत्री काढायची आहे आणि आपल्याला इथून आहे ना ती बोट उचलून लोड करायची आहे ट्रॉलीवरती. ट्रॉली घेऊन नंतर मग बंदरावरती जायचं आहे म्हणजे बीचवरती, आणि बीचवर मग पाण्यात उतरवायचे. तर अजून खूप सारी कामं आहेत, थोडी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवीन मी. तर चला आता जाऊया, सध्या कामं करूया.
हा नमस्कार मित्रांनो, नाश्ता करून आलो आहे आणि खूप सारं काम केलं आहे. आत्ता वाजलेत 11:15 वाजलेत आणि दाखवतो आम्ही काय काय काम केलं आहे. तर हे बघा, ही आपली बोट मगाशी त्या क्रेडरवर होती, त्याच्यावरून खाली उतरवली आहे आणि ह्या ट्रॉलीवर ठेवली आहे. बघा हा सुद्धा, तर हा गदम होता तो तिकडे होता, ही ट्रॉलीसुद्धा तिकडे होती, तिकडून आणली अशी फिरवत आणि मग आता फायनली आपण बोट उतरवली आणि चांगल्या प्रकारे बांधूनसुद्धा घेतली आहे. हे बघा इकडेच बांधून घेतली आहे, हे बघा इथेसुद्धा बांधून घेतली आहे. तर मित्रांनो आता फक्त पिकअप ट्रक यायचा आहे. पिकअप ट्रक आला नंतर मग त्याला आपण आपली जी बोटची ट्रॉली आहे, ही बघा ही ट्रॉली आहे ना, तर हे आपण बांधणार आहोत. ते त्याला आपण कनेक्ट करू. नंतर जो आपला पिकअप ट्रक आहे तो घेऊन जाईल आपली बोट बंधावरती. तर इथं रस्ता थोडा खराब आहे, मगाशी येताना तुम्ही बघितला असाल, तर त्याच्यामुळे आपल्याला सावकाश जावं लागणार आहे. बघूया, शक्यतो मी बोटमध्ये असेल तर व्हिडिओ करेन आणि दाखवेन तुम्हाला कशी सिच्युएशन असणार आहे. आता ऑलमोस्ट सगळा सेट झाला आहे, फक्त आता पाण्यामध्ये उतरवण्यापर्यंत थोडी मनामध्ये धाकधूक आहे. तर बघूया आता बोट कधीपर्यंत उतरवतो आहे. वाजलेत 11:15, भले 1 किंवा 2 वाजतील आणि आता हाय टाईडसुद्धा चालू झालं आहे, त्याच्यामुळे पाणी आपल्याला भरपूर सारं भेटणार आहे. तर चला बघूया किती टाईम लागतो आहे. 11:15 वाजलेत आहेत, बघूया. तर चला. तर चला मित्रांनो, आता जेवायला बसलो आहे. जेवणामध्ये काय काय ते सांगतो तुम्हाला. हे बघा, हे आम्हाला राईस आहे, व्हेज आहे, फ्राय राईस. हे नॉनव्हेज फ्राय राईस आहे. इथे आपलं मंचुरियन आहेत आणि इथे अंडा आहे. तर हे नॉनव्हेजवाले आहेत, बिअरवाले तेव्हा लाल लाल मॅचिंग झाली त्याची. तर चला मित्रांनो जेवायला या. तर मित्रांनो जेवण झालंय आणि थोडा वेळ आराम केल्यानंतर आता आपला पिकअप ट्रक आलाय. मागाशी बोललो की आपला पिकअप ट्रक यायचा आहे, तर पिकअप ट्रक आलाय आणि आमचा तो इथला गदम होता, हा बघा तिकडे आम्ही पुन्हा एकदा नेऊन ठेवला आहे आतमध्ये. मागाशी तिथूनच घेऊन आलेलो आणि आता बोट रेडी आहे. आता फक्त हे आपल्याला कनेक्ट करायचं आहे तिथे. मित्रांनो फायनली आपण पोचलो आता बीचवरती. बघितलं असाल आम्ही आता आलो आहे, सावकाश आलो. नवनाथदा जर ट्रॉलीचा आहे ना हेड आहे तिथे नवनाथदा बसून होता, त्याच्यामुळे आपली ट्रॉली काय उठली नाही आहे. आणि हे बघा आता आपली बोट एकदम झक्कास असे दिसते आहे, हे बघा. तर मित्रांनो बाकीची काही थोडीशी कामं राहिलेत, ती कामं आवरतो आणि नंतर तुम्हाला भेटेन जेव्हा बोट डायरेक्ट पाण्यामध्ये घेऊन जाऊ, कारण आता थोडं भिजायला पण लागेल, बरोबर ना. हा बघा शेट काय घेऊन आला तू? पाण्याची बॉटल पाहिजे ना. हा पाणी पाहिजे, कारण खूप गरज आहे, ऊन खूप लागतोय. आणि मित्रांनो आपण जेव्हा बोट पाण्यामध्ये टाकू तेव्हाच बाकीचे काही डिटेल्स असतील ते तुम्हाला सांगेन, म्हणजे बोट कशी बुक करायची, कॉन्टॅक्ट नंबर, अजून किती जण बसू शकतात, काय प्राईस असणार आहे, सर्व काही फॅसिलिटी सांगणार आहे. तर चला मित्रांनो आता जाऊया, थोडीशी कामं ते करून घेऊया, नंतर तुम्हाला डायरेक्ट बोटवरती भेटतो. लेट्स गो. मित्रांनो हे बघा आपली बोट वरती आहे आणि पाणी तिकडे खाली आहे, तर एवढं आपल्याला पाणी फुल भरायला पाहिजे, त्याच्यानंतर आपण घेऊन जाऊ पाण्यामध्ये बोट. आणि हे बाकी 3 ओनर, हे बघा लतेशदा, नवनाथदा आणि आपला विनय दादा. तर मित्रांनो फायनली संध्याकाळचे वाजले 5:30. तर मित्रांनो आता चाललो आहे, आपला परतीचा प्रवास असणार आहे. पुन्हा एकदा जेट्टीवरती बोट पाण्यामध्ये टाकली आहे आणि पाण्यामध्ये टाकून नंतर मग नवनाथदा घेऊन गेला आहे बोट बाहेर आणि मी, लतेशदा आणि आपला विनयदा तिघंजण चाललो आहे आता चालत जेट्टीवरनं. नवनाथदा बोट घेऊन येतो आहे जेट्टीवरती आणि आम्ही पुन्हा एकदा आंबा आणला आहे बघा. मगाशी सुद्धा 4-5 आंबे खाल्लेत आहेत. तर मामा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा. तुमचेच आंबे चोरलेत आम्ही. तर चला जाऊया आता बोटमध्ये. लेट्स गो. चला फायनली आपण पोचलो आता आपल्या बोटवरती. हे बघा नवनाथदा, लतेशदा आणि इथे आपला पुन्हा एकदा विनयदा बोलतोय, विनयदा. चला 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 पधारा.
चलो हे बघा मित्रांनो आपली बोट. चला चला मित्रांनो आता निघालोय आपण. तर आता निघालोय आणि बघूया किती टाइम लागतो आपल्याला इथून जायला. आणि आता इंजिन नवीन असल्यामुळे आपण स्लो जाणार आहोत, फास्ट जाणार नाही आहोत. फास्ट जात असलो तर आपण 20 मिनिटामध्ये पोहोचलो असतो हार्डली. आता आपल्याला स्लो जायचं कारण इंजिन आपली नवीन आहे. तर चला मित्रांनो फायनली आपण निघालोय. गणपती मूर्ती. चला मित्रांनो आता निघालोय. आणि हे बघा आमचा नवनाथदा मास्टर आता आपली बोट चालवतोय. आणि सोबत विनयदा, लतेशदा आणि मी स्वतः भाविक पाटील तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर चला मित्रांनो थोडीफार तुम्हाला तर डिटेल देतो मी. तर मित्रांनो ही आपली स्पीड बोट आहे. आणि ह्या स्पीड बोटमध्ये आपण कॅपॅसिटी किती आहे, 6 लोकांची कॅपॅसिटी आहे. आणि तुम्हाला जर तुमचं काही स्पेशल ओकेजन करायचं असेल, तुमची ॲनिव्हर्सरी किंवा तुम्हाला स्पीडमध्ये फिरायचं आहे किंवा तुम्हाला स्पीडचा अनुभव घ्यायचा आहे पाण्यामध्ये, तर तुम्ही ही बोट बुक करू शकता. इथे नंबर येत असेल तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट कॉल करून तुम्हाला जो टाईम स्लॉट आवडेल त्या टाईम स्लॉटमध्ये तुम्ही ही बोट बुक करू शकता. आणि मित्रांनो याचे टाइम स्लॉट असतात सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तुम्ही गेटवेला येऊ शकता आणि खाली दिलेला नंबर फोन करून आम्हाला भेटा. ओके ओके थँक्यू. थँक्यू. हे बघा तुम्हाला काशाकडे दाखवतो मी आता. हा बघा मित्रांनो हा जो उराचा डोंगर येतोय नंतर इथे थोडासा आपल्याला खडक दिसतोय तर तो आहे काशा खडक. आणि आता आपण जाऊ ऑइल रिग जवळ. आणि पाणी खूप जास्त उडतोय आहे आणि फुल मजा येते आहे. पाठ नाहीये. हे विनय आणि वाघाचा पकडून ठेवला नाही. हे आता हात जोडलेला. फायनली 10 मिनिटानंतर आपण येऊन पोहोचलो आता ऑइल रिग जवळ. माझ्या पाठीमागे बघू शकता हे बघा ऑइल रिग आहे. आणि ऑइल रिग जवळ पोहोचलो आणि खूप सुंदर असा सनसेट होतोय आहे. एक नंबर. आणि बाकीची आपली मंडळी आहे. तर चला मित्रांनो ऑइल रिग जवळ पोहोचलोय आपण आणि खूप जबरदस्त स्पीड आहे. माझ्या नवनाथात जबरदस्त चालवतोय आहे. आणि हे बघा ऑइल रिग.
मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलो आता गेटवेला. मित्रांनो आता तुम्हाला ह्या बोटचे डिटेल्स देतो. तर मित्रांनो ह्या बोटमध्ये आपल्याला 1 तास 2 तास अर्धा तास अशी राईड भेटणार आहे. आणि तुम्हाला जर स्पीड आवडते तर पाण्यामध्ये स्पीडचा आनंद घ्यायचा तर ही बोट नक्की बुक करा. सनसेट असेल सनराईज असेल सर्व काही तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर मांडव्याला किंवा एलिफंटाला पोहोचायचं त्या सुद्धा राईड तुम्हाला ह्या बोटवरती भेटणार आहे. मित्रांनो तुम्हाला स्पीड आणि ॲडव्हेंचर आवडतोय तर बोट आपली नक्की बुक करा. इथे नंबर येतोय तर त्याच्या नंबरवर कॉल करा आणि फटाफट आपली बोट बुक करा. थँक्यू. ओके थँक्यू. आणि मित्रांनो चला आता व्हिडिओला आपण एंड करूया. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. कीप लविंग कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी भाई पटेल तुमची रजा घेतो. टाटा बाय बाय.